नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि आपल्या मास्टर रेसिपीजच्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। आता हे बघा माझ्या हातात काय आहे। ही आहे गोव्याची रानमेव्याचं काहीतरी वेगळं काहीतरी आहे जे आपल्याला खास कोकणातून गोव्यातून आलेल्या आपल्या मेधाताई ज्या आपल्याला कोकण सिरीज मध्ये सगळ्या रेसिपीज दाखवत आहेत, ह्यापासून आज इंटरेस्टिंग काहीतरी आपल्याला शिकवणार आहेत। तर काय हे बघून घेऊया आपण किंवा जाणून घेऊया मेधाताईंकडनं। मेधाताई नमस्कार। नमस्कार। तुम्ही आज आमच्यासाठी हे सगळं घेऊन आलाय। हो। हे काय आहे हे पहिला डिटेल मध्ये सांगा। हे करमल नावाचं फळ आहे। करमल वाच अतिशय आंबट असतं। बरं, म्हणजे जसं चिंच आपण वापरतो स्वयंपाकामध्ये तसं हे करमल। ओके। याचं लोणचं सुद्धा उत्कृष्ट होतं आणि आपण आज वेगळ्या प्रकारे त्याचा एक पदार्थ करणार आहोत। बरं, आणि इथं हे पिकल्यासारखं पण पिकले आहे का पिकले आहे? हे पिकलेलं आहे, हे कच्चे आहे, पण हे पण दोन्ही वापरता येतात। दोन्ही वापरतात। आंबट गोड सारखं जसं पिकतं तसं गोडसर होतं, म्हणजे जॅम वगैरे करायला पण छान छान जॅम होतो याचा। आणि हे काय आहे? हे बिंबल नावाचं फळ आहे। बरं, हे आपल्या कोकण पट्टीत होतं, अगदी बेळगाव जवळ सुद्धा याची झाडं आहेत। हो, बरं का? असं घोस लागतात त्याचे, द्राक्षाचे घोस सारखे दिसतात, अतिशय देखणं झाड खूप सुंदर। आणि हे सुद्धा अतिशय आंबट फळ आहे। हा, आंबटपणासाठी याचा उपयोग करायचा, याचंही लोणचं सुरेख होतं। मला वाटतं आपण कोकणात गेलो तर आमटी बिमटीत मध्ये पण हे घालतात ना, आमटी अळू मध्ये किंवा कुठचेही पातळ पदार्थ जर आंबट करायचा असेल तर आपल्याला हे घालायला खूप छान, कारण ह्याच्यामुळे पदार्थ मिळून येतो आणि आंबटपणा येतो, त्यामुळे खात जाते। बरं, त्यामुळे तशा तऱ्हेने त्याचा वापर करा। आता ह्याचं मला सांगा, तुम्ही आज आम्हाला काय शिकवलं? आज याचे उडद मेथी बनवणार। उडद मेथी फार फेमस रेसिपी आहे मेधाताई। बरोबर। तर त्याच्यात कसा, म्हणजे आमटीचा प्रकार आहे का तोंड लावणीचा, कसा आहे? हा मधला प्रकार आहे। बरं, कोरडी भाजी नाहीये आणि आमटी नाही, हे तोंडी लावणं म्हणतात। बरं, म्हणजे भाताबरोबरही त्याचा रस छान खाता येतो। तुम्ही पोळी भाकरीला लावूनही तो रस खाऊ शकता, अतिशय चवदार असं लागतं। बरं, समजा तुम्ही भात केला असेल, वरण केलं असेल आणि एक भाजीच्या ऐवजी हे जर तुम्ही उडद मेथी केलं ते तोंडी लावणं झकास। अरे वा, चला मग आता आपण वेळ नको घालवायला आणि पटकन रेसिपीकडे जाऊया। आता पहिला आपण वाटण कसं करायचं ते बघूया। याच्यासाठी बिंबलसाठी बरं, पहिल्यांदा थोडंसं तेल घाल, अगदी थोडं भाजण्यापुरतं। त्याच्यामध्ये ओलं खोबरं जवळपास एक छोटी वाटी घेतली। त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ इथं घेतलं। थोडेसे तांदूळ अगदी थोडे मिळून घेण्यापुरते एवढे। तांदूळ एक अर्धा चमचा। अर्धा चमचा। ही थोडी उडदाची डाळ, ही पण एक मोठा चमचा उडदाची डाळ। उडदाची डाळ। आता सुकी मिरची घालायची। सुक्या मिरच्या किती? 2 मिरच्या घाल, सुक्या मिरच्या। बस, जरा तिखट करूया ना। हो बरं, म्हणजे कलरही छान येईल। बरोबर। आता हे चांगलं भाजायचं। मला सांगा, ह्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे घालायचा आहे का? तो नंतर फोडणी। ओके, हे चांगलं भाजून घ्यायचं। बरं, आणि वाटण करून घ्यायचं। बरं, जे होतं आता त्याच्यामध्ये आपण तांदूळ घातले। बरं, हे गोवा किनारपट्टीमध्ये तांदूळाचं उत्पन्न जिथे जास्त असतं तिथे तांदूळ वापरला जातो, पण त्याच्याऐवजी आपण तीळ वापरू शकतो। बरं, म्हणजे आपल्या इथे जर करायचं असेल तिळाचा स्वाद जास्त येतो, त्याचा खमंगपणा वेगळा असतो। मग तो पण थोडासा घालूया, छान होईल। तीळ घालूया थोडे, मिळून येतं आणि त्याचा वास छान येतो। बरं, एक अर्धा चमचा तीळ घातले आपण आणि आता हे छान खमंग असं भाजून घेऊया। किंचित लालसर व्हायला पाहिजे। आता इथं बघा बऱ्यापैकी लाल असं होत आलेलं आहे। आणि हे अगदी सिम गॅसवर करायचंय, करपवायचं नाही, कारण ओलं खोबरं आहे ना। येस, त्यामुळे एवढं लालसर झालं की थांबवायचं आणि आता आपल्याला हे वाटायचंय। बरं, थंड झालं की वाटायचं। ओके, गॅस बंद कर। आता आपण मसाला छान भाजून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय, ही फळं कशी चिरायची तेही बघूया आपण। बिंबलं प्रथम चिरून घेऊया, दोन्ही बाजू बारीक काढून टाकायच्या आणि त्याचे उभे 2 तुकडे करायचे। हे छान मिळून येतं, त्यामुळे बारीक चिरायची शिजायला वेळ लागत नाही, अगदी डेलिकेट असतात। त्याच्यात बारीक बिया पण आहेत, त्या अतिशय आतनं मऊ असतं हे, त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही, फार बारीक तुकडे करायची गरज नाही, लगेच मिळून येणार ते। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पालेभाजीत वगैरे टाकायचे झाले तर असेच टाकायचे। बरं, अख्खे ते छान शिजून येतात। झाले ना? बस बस। आणि आता ही करमल पण चिरून घेऊ का? करमल पण चिरून घे। करमल दाखव। हे जराशी म्हणजे ह्या शिरा असतात याला। बरं, पण हे
हे फळ असतं, हे आतनं मऊ असतं. बर, हे चटकन अगदी पाण्यासारखं आहे. अगदी पाण्यासारखं. आणि हे असे चिरून घे. त्याचंही उडलं मेथी छान होतं. हेही अतिशय आंबट फळ आहे. आता आज आपण हे दोन्ही एकत्र मिक्स करूनच आपण उडद मेथी करणार. हो. पण समजा जर तुमच्याकडे करमल वगैरे असतील नुसताच, हो, तर नुसतंच करमलाची पण उडद मेथी करू शकता, नुसतंच बिमलांचं करू शकता. दोन्ही समजा थोडी असतील तर दोन्ही मिळूनही करू शकता. दोन्ही आंबटच फळ आहे. असं छान कोरडं झालंय, थंड पण झालंय. आता मिक्सर मध्ये घालून ह्याला अगदी बारीक वाटून मिळून यायला पाहिजे. पदार्थ मिळून यायला पाहिजे. आणि एक असतो कारण त्याच्यामध्ये तांदूळ आहेत, तीळ घातलेले आहेत आपण, त्यामुळे छान सगळं शिजताना अगदी मस्त मिळून येतं. आता आपण याची फोडणी करायची. तर आपण हे खोबरेल तेल घेतलेलं आहे. आता गोव्यामध्ये कित्येक ठिकाणी नारळ प्रत्येकाकडे असल्यामुळे घरी खोबरं सुकवून त्याचं तेल काढतात. अगदी प्युअर तेल आपल्याला मिळतं. हे जर मिळालं असेल तर हे घालावं, नाहीतर आपण गोड तेल आपल्याला ते चालतं. तर आता आपण प्रथम तेल घालूया. गॅस पेटवलेला आहे. मातीचं छान भांड, त्याचाही खमंग वास येतो मातीच्या भांड्याचा. तेल घातलेलं आहे आपण साधारणपणे 3-3.5 चमचे आपण घातलेले आहे. हे आता आपण तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये मोहरी, हा हिंग, आणखीन हळद हे घालणार आहोत. मग त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. आणि कढीपत्ता घातल्यानंतर थोडंसं रंगासाठी आपण लाल तिखट घालणार. ठीक आहे, लाल तिखट आणि करून टाकते. मेथी पण पाहिजे ना तुम्हाला? मेथी पाहिजे, मुख्य म्हणजे मला मेथी पाहिजे. हे मोहरी घातली आता याच्यामध्ये, ही तडतडायला लागली. हा हिंग घातला आपण त्याच्यामध्ये. आणि आता मेथी घालायची. मेथी हा त्यातला मेन इन्ग्रेडियंट आहे. उडद मेथी, त्याचा जो कडवटपणा असतो थोडासा, तो आंबटपणाला छान लागतो. आपण आता त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि सुकी मिरची एक टाकलेली आहे. तेव्हा सुरेख वास आला आता त्याचा. आणि ती हळद घातली, थोडीशी हळद आणि तिखट. ते लाल तिखट थोडंसं रंगासाठी. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये हे सगळे घालायचे. डिंबल आणि त्याच्याबरोबर करमळ ते ढवळायचं. त्याच्यामध्ये आता पाणी घालायचं थोडं पाणी घालू. पाणी लागतंच त्याला. आता त्याच्यावर झाकण टाकूया आपण. झाकण टाकून चांगलं एखादी उकळी येईपर्यंत हे शिजतच होईल. झाकण टाकल्यानंतर एखादी उकळी आल्यावर शिजतं. आणि शिजल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचंय. मीठ आणि गूळ घालायचं. आता हे आपण मगाशी फोडणीला टाकलेलं डिंबल आणि करमल दोन्ही शिजत आलेलं आहे. तर आपण हे काढायचं, झाकण काढायचं. त्याच्यात आपण थोडं मीठ टाकूया. थोडं मीठ आणि गूळ. चवीपुरतं. आता गूळ मात्र थोडासा जास्त लागतो कारण हे आंबट आहे. बरोबर, आंबट गोड असं होणार आहे. बरोबर, आंबट गोड तिखट असे 3 चवी येतात. आणि थोडंसं त्याच्यामध्ये आपण मेथी घातल्यामुळे कडवटपणा जो प्लेझंट असतो कडवटपणा अगदी छान लागतो. बरोबर, हे जरा ढवळून घे, गूळ ढवळून घे. आणि थोडंसं हवंसं तर पाणी नंतर घालता येईल. मसाला मिक्सर मध्ये घेतलेला आहे तो सगळा घालायचा. या मसाल्याला सुद्धा इतका सुंदर खमंग वास आलाय, सुगंध आलेला की काय विचारू नका. फार छान. आता हे मला एक सांगा, ह्याला आपल्याला अजून पातळ करायची गरज आहे का? थोडंसं एक उकळी यायला पाहिजे. आता ह्याला हे घातल्यानंतर एक उकळी चांगली गुळ घातला, चांगली खळखळून उकळी यायला पाहिजे. झाकण लावून ठेवू. हो, झाकण लावून ठेव. गॅस मोठाच करूया. म्हणजे सगळं मिळूनही येईल. आता ज्या वस्तू घातल्या त्या शिजतील त्याच्याबरोबर. आता ह्याच्यामध्ये पूर्वी काही कोथिंबीर वगैरे घालत नव्हते, परंतु कोथिंबीर जर हवी असेल तर शिजल्यानंतर आपण वरती थोडीशी कोथिंबीर घातली तरी चालते, कोणाला आवडत असेल तर. आता ही बिमलं आणि करमलं शिजलेली आहेत आपल्या वाटलेल्या वाटणाबरोबर आणि छान एकत्र येऊन आलेली आहेत. हे बघ, आता ह्याचं टेक्स्चर आपण बघूया की कसं झालंय.
ही आमटी पण नाही धड आणखी नाही. आता हे गरम आहे म्हणून एवढं पातळ दिसतंय बरोबर. हे जर थोडस गार झालं की ते असं मिळून येतं, कारण त्याच्यामध्ये आपण तांदूळ घातलेले, नंतर थोडी तीळ घातले आणि उडीद घातले, त्यामुळे घटसाण म्हणतो नाही तसं. त्यामुळे ही आमटी सारखं पातळही नाही किंवा अगदी कोरडी. कैरीचा कायरस किंवा मेथाचा करतो की आपण चाकून खातो तशा टाईपचं झालेलं आहे. बरोबर. त्यामुळे हे तोंडी लावणं फार झकास होतं. चला गॅस बंद करूया आणि सर्विंगची तयारी करूया. गरम गरम हे या गरम गरम भाताबरोबर मस्त लागतं अगदी. आणि बाकी कोणतीही गोष्ट तुम्हाला गरज नाही. तुम्ही फिरून आलात संध्याकाळी, कंटाळा आलाय, हे एक तोंडी लावणं करायचं, भात टाकायचं, हवा तर एखादा पापड घ्यायचा आणि मस्त जेवण होईल. आणि ह्याच्यामुळं मी हे आंबट असतं त्याच्यामुळे ह्याला आपण स्टीलची वाटी घेतलेली आहे, पितळेची वाटी घेतलेली नाहीये. हे बघा याच्यामध्ये बिंबल आणि करमल छान शिजून आलेलं आहे. आपण हे इथे ठेवूया. येस. आता या भाताबरोबर छान तोंडी लावणं झाले कोकणचं आपलं. येस. आता ही तोंड लावणी म्हणजे आंबट गोड तिखट आणि इतकी सुगंधी अरोमॅटिक अशी ही तोंड लावणी म्हणजे उडद मेथी बिमलाची आणि करमलाची रेडी आहे. भाताबरोबर खायला अगदी तयार. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे. तुम्हाला जर ही फळं तुमच्या मार्केटमध्ये मिळाली तर नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज.